मध्य रेल्वेवर आजपासून सलग 3 दिवस जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। सीएसएमटी आणि ठाण्यातल्या फलाटाच्या कामाकरता हा जम्बो मेगा ब्लॉक असेल। या ब्लॉकमुळे मुंबई पुणे दरम्यानच्या 29 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। सीएसएमटी स्थानकातील फलाटाच्या विस्तारीकरणाकरता मध्य रेल्वेकडून 36 तासांचा ब्लॉक घेण्यात आलाय। ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। त्यातच ठाण्यातील 63 तासांच्या ब्लॉकमुळे प्रवाशांच्या गैरसोयीत भर पडलेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतला। या सगळ्या संदर्भात मध्य रेल्वेच्या पीआरओंसोबत चर्चा केलेली आहे आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी। मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावरती 63 तासांचा मेगा ब्लॉक तर मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकावरती 36 तासांचा असा मेगा ब्लॉक जो आहे तो जवळपास 3 दिवसांसाठी घेण्यात येत आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत सेंट्रल रेल्वेचे पीआरओ स्वप्नील नीला सर। सर, काय सांगाल की मेगा ब्लॉक कधीपासून ते कधीपर्यंत चालू झालेला आहे आणि नेमका याचा रेल्वे स्थानकावरती रेल्वे गाड्यांवरती काय परिणाम होतोय? मध्य रेल्वेचा ठाणा स्टेशनवरती जो मेगा ब्लॉक आहे तो रात्री 12:30 वाजल्यापासून ऑलरेडी चालू झालेला आहे। याच्यामध्ये जी आपली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी अप लोकल लाईन होती, स्लो लोकल लाईन होती, ती आज साधारणपणे 12:30ला मिळणं अपेक्षित होतं। त्या लाईनवरती अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने आणि ॲडिशनल मॅन पॉवर लावून आपण काम करून ती लाईन सकाळीच 8 वाजता फिटनेस त्या लाईनचा आपण घेतलेला आहे, जेणेकरून मुंबईकरांना याचा कमीत कमी त्रास होईल। आणि सोबतच या ब्लॉकमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6चं एक्सटेन्शन जे आपण करतो आहोत ते काम देखील त्याच्या निहित वेळेनुसार रादर त्याच्यापेक्षा थोडंसं पुढेच आहे। आणि सोबतच जो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 यांची लांबी वाढवण्याचा ब्लॉक आहे, तो ब्लॉक आज रात्री 12:30 वाजल्यापासून सुरू होणार आहे। सर, याचा कसा फायदा होईल आणि युद्ध पातळीवरती नेमकं काम तर सुरूच असणार, हे काम 63 तासांच्या ब्लॉकनंतर खरोखरच संपेल की आणखीन काही वेळ लागू शकतो? याच्यामध्ये जे मुख्यतः ट्रेनच्या परिचालनाशी संबंधित काम आहे ते 63 तासाच्या पेक्षाही अगोदरच पूर्ण करण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न चालू आहे। पण याच्यानंतर त्याच्याशी जसे असोसिएटेड कामं असतात त्या पर्टिक्युलर पार्टमध्ये पाण्याची सुविधा देणे किंवा त्या ह्याच्यावरती जे शेड असतं, प्लॅटफॉर्मवरती शेड असतं ते प्रोव्हाइड करणे, या कामांना अजून थोडासा वेळ आपल्याला लागू शकतो। पण याच्यासोबतच जे प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11चे एक्सटेन्शन्स आहे त्याच्यामध्ये हे जसे पाण्याचे बूथ बनवणं, पण त्याच्यावरचं प्लॅटफॉर्म शेडचं काम जे आहे ते प्रामुख्याने पूर्णत्वास आलेलं आहे। आम्ही जे वर्क फ्रॉम होम याचं आवाहन सगळ्याच प्रवाशांना केलं होतं आणि त्याच्यामध्ये मध्य रेल्वेने पुढाकार घेऊन सगळ्यात पहिले आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन ऑलरेडी दिलेला आहे, ज्याच्यामुळं मध्य रेल्वेवरती जो केवळ इसेन्शियल स्टाफ आहे केवळ तोच आलेला आहे आणि त्यांच्याच प्रवासासाठी आपण प्रयत्न केलेला आहे। सोबतच बेस्टनी साधारणपणे 50 ते 54 ॲडिशनल बसेस या रस्त्यावरती उतरवलेल्या आहेत, ज्याच्यामधनं की नॉर्मल प्रवाशांना कुठलाही त्रास होणार नाही। रेल्वे प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी एसटी महामंडळ आणि लोकल बस प्रवासांच्या फेऱ्या ज्या आहेत त्या वाढवण्यात आलेल्या आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमितसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।